नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार 30 नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण जर या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला दररोजच्या ताजा हवामानाचा अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. सर्वप्रथम आपण लेटेस्ट विंड डायरेक्शन याचबरोबर सिस्टमचा प्रणालीबद्दल आपण जर विचार केला, उत्तर भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, या भागामध्ये सध्या कोणताही ऍक्टिव्ह WD नाहीये. तरीही उत्तर भारतात थंडीची जी लाट आहे ती अजून जास्तच पाहायला मिळत आहे. याचबरोबर येणाऱ्या 2 तारखेला 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर पर्यंत उत्तर भारताचा जो उत्तरी भाग असेल या ठिकाणी WD येण्याची शक्यता आहे. तर या WDच्या प्रभावामुळे उत्तर भारतामध्ये थंडी वाढणार आहे. याचबरोबर सध्या सिस्टीम पाहिले जे अँटीसायक्लॉनिक सिस्टम्स होत्या ते राजस्थानमध्ये तयार झालं होतं, ते आता अँटीसायक्लॉनिक सिस्टम्स गुजरातच्या उत्तरेला, याचबरोबर उत्तरेकडून ही थंड हवा व दक्षिणेला येत आहे. मात्र ही थंड हवाचं जो प्रेशर असेल ते जास्त असल्यामुळे, याचबरोबर बंगालच्या उपसागरात आणि श्रीलंकेच्या दक्षिण भागामध्ये या ठिकाणी सायक्लोनिक स्टॉर्म दितवा तयार झालं. ते सायक्लोनिक स्टॉर्म श्रीलंकेला पार करून आता श्रीलंकेच्या उत्तर भागामध्ये सध्या स्थित आहे. या सायक्लोनिक स्टॉर्म चीनमध्ये हाहाकार माजवला, काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली, काही निष्पाप लोकांचे बळीही त्या ठिकाणी गेलेले अशी बातमी न्यूजमध्ये त्या ठिकाणी, कारण की सायक्लोनिक स्टॉर्म तयार झाला त्या ठिकाणी विंड स्पीड जास्त होतं. याचबरोबर या ठिकाणी मोठं नुकसान मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आता हे सायक्लोनिक स्टॉर्म दितवा हे भारताच्या दिशेला सरकते, मात्र ते लँडफॉल होणार आहे ते चेन्नईच्या उत्तरेला, याचबरोबर आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूची जी किनारपट्टी असेल या भागामध्ये तर लँडफॉल होईल. याचबरोबर आज रात्रीपासून त्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. मात्र तुर्तास राज्याचा जर विचार केला तर राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आज किंवा उद्या पाहायला मिळणार नाही. मात्र थंडीमध्ये हलकीशी वाढ ही राज्यामध्ये होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे. तसेच सायक्लोनिक स्टॉर्म दितवाबद्दल जर आपण विचार केला, सध्या श्रीलंकेच्या उत्तर भागाला सध्या सायक्लोनिक स्टॉर्म आहे, त्याचं जे विंड स्पीड आहे ते 40 KT पर्यंत पोहोचलंय. याचबरोबर जे थोडंसं विंड स्पीड, थोडं हलक्या पद्धतीचे विंड स्पीड वाढेल. त्याच्यानंतर हे 1 डिसेंबरला चेन्नई पासून आल्यानंतर त्याच्यानंतर 1 तारखेच्या संध्याकाळ पण हे सायक्लोनिक स्टॉर्म आंध्र प्रदेशची किनारपट्टी असेल या भागामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या भागात तो लँडफॉल करेल. त्या ठिकाणी लँडफॉल झाल्यानंतर जे विंड स्पीड असेल ते रिड्यूस होईल व त्याची जी क्षमता असेल ती क्षमता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होणार आहे. हे सायक्लोनिक स्टॉर्म तयार झालं, मात्र याची जी विंड स्पीड आहे ती विंड स्पीड जास्त नसल्यामुळे भारतावरती किंवा उत्तर भारताचे जी विंड स्पीड उत्तरेकडून वारं येते त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे या सायक्लोनिक स्टॉर्म हा आंध्र प्रदेशची किनारपट्टी असेल तसेच तमिळनाडूची किनारपट्टी असेल या भागापुरताच मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सायक्लोनिक स्टॉर्म उत्तरेला जास्त सरकणार नाही, कारण त्याची तेवढी पॉवर त्या ठिकाणी नाहीये. याचबरोबर मिनिमम टेम्परेचर आज दिवसभराचा जर विचार केला तर सर्वाधिक कमी तापमान हे जेऊरमध्ये पाहायला मिळालं. या ठिकाणी जवळपास 9 डिग्री सेल्सिअस तापमान आज त्या ठिकाणी रेकॉर्ड करण्यात आलं. याचबरोबर त्याच्यानंतर जर पाहिलं तर जळगावमध्ये 11.5 डिग्री सेल्सिअस, मालेगावमध्ये 13.2 डिग्री सेल्सिअस, नाशिकमध्ये 12.6 डिग्री सेल्सिअस, बुलढाण्यामध्ये 13.7 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर अकोलामध्ये 13.8 डिग्री सेल्सिअस, तसेच अमरावतीमध्ये 12.3 डिग्री सेल्सिअस, वर्धामध्ये 11.8 डिग्री सेल्सिअस, नागपूरमध्ये 11 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर ब्रह्मपूरमध्ये 13.3 डिग्री सेल्सिअस, गोंदियामध्ये 10.2 डिग्री सेल्सिअस, गडचिरोली 12.0 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर 13.4 डिग्री सेल्सिअस, तसेच यवतमाळचं पाहिलं यवतमाळमध्ये 10.8 डिग्री सेल्सिअस, नांदेडचा उत्तर भाग असेल जवळपास 10 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर वाशिममध्ये 12.4 डिग्री सेल्सिअस, परभणी आणि हिंगोलीचा विचार केला जवळपास 12.2 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. लातूरमध्ये 11 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर धाराशिवमध्ये 13.6 डिग्री सेल्सिअस, तसेच बीडचा विचार केला बीडमध्ये 14.0 डिग्री सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर 13 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर अहिल्यानगरमध्ये 12.3 डिग्री सेल्सिअस, सोलापूरचा पाहिला सोलापूरमध्ये 15.4 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर सांगलीमध्ये 15.8 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूरमध्ये 16.2 डिग्री सेल्सिअस, सातारा 15.2 डिग्री सेल्सिअस, महाबळेश्वर वाई
व पाचगणी असेल, शिरवळ असेल या ठिकाणी 12.4 डिग्री सेल्सिअस, पुण्यामध्ये जवळपास 14.4 डिग्री सेल्सिअस आणि लोणावळा खंडाळा असेल या ठिकाणी जवळपास 17 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कोकणाचा उत्तरेचा भाग पाहिलं डहाणूमध्ये 18.6 डिग्री सेल्सिअस, तसेच मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण या ठिकाणी जवळपास 23 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच रत्नागिरी जर पाहिलं रत्नागिरी 22 डिग्री सेल्सिअस, 22.8 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर राजापूर, लांजा या ठिकाणी जवळपास 18.5 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, येणाऱ्या 24 तासांना राज्यात कोणताही पाऊस नाही, मात्र टेम्परेचर काही ठिकाणी कमी अधिक होण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग असेल, याचबरोबर नाशिक पूर्व आणि अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये जवळपास 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर खांदेचा संपूर्ण भाग असेल, धुळे, नाशिक, याचबरोबर जळगाव, याचबरोबर पुण्याचा पूर्व भाग असेल, सातारा पूर्व असेल, सोलापूरचा उत्तर भाग असेल, याचबरोबर बीड असेल, नांदेड, हिंगोली, परभणीचा दक्षिण भाग असेल, लातूरचा उत्तर भाग, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी जर पाहिलं 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याचबरोबर विदर्भाचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, या भागामध्येही 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर अकोला, अमरावती दक्षिण असेल, वाशिम असेल, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीचा उत्तर भाग असेल, नागपूर असेल या ठिकाणी जर पाहिलं जवळपास 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. पुणे असेल, सातारा उत्तर असेल, सोलापूर संपूर्ण जिल्हा, लातूर, याचबरोबर धाराशिवचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. सांगलीचा बहुतांश पश्चिम भाग असेल, याचबरोबर सातारा दक्षिण असेल, तसेच घाटमाथ्याचा भाग आणि ठाण्याचा पूर्व भाग असेल या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी जवळपास 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण मुंबई शहर असेल, लोणावळा अलिबाग असेल, रोहा, पेण, तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, दक्षिण गोवा, उत्तर गोवा व सावंतवाडीचे काय भाग असेल या ठिकाणी 18 ते 20, काही ठिकाणी 22 डिग्री सेल्सिअस तापमान येणाऱ्या 24 तासांमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.